उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आजपासून सुरू होत आहे। नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधनं या यात्रेला सुरुवात होत आहे आणि अजित पवार यांच्यासाठीचा ताफा आता तयार झाला आहे। आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे पिंक कलरचं जॅकेट घालतात, त्यावरनं बरीच चर्चा झालेली होती आणि आता या यात्रेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वाहनांना पिंक कलर देण्यात आलेला आहे। सगळे आपण बघतोय की ह्या काही 4 व्हीलर्स आहेत आणि त्याच्या मागे बस आहेत। या बसमधनं आणि या वाहनांमधनंच अजित पवार आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचा मंत्र्यांचा प्रवास हा होणार आहे। आजपासून 31 तारखेपर्यंत अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होणार आहे। नाशिकमधले 6 मतदारसंघ, कोपरगाव, शिर्डी हे मतदारसंघ पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसानंतर अजित पवार आणि त्यांचा संपूर्ण ताफा हा धुळे जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामधनं विशेषतः नाशिकमधनं या जनसन्मान यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण आता ओझर विमानतळाच्या बाहेर आहोत आणि हळूहळू इथे गर्दी जमायला लागलेली आहे, कार्यकर्ते लागलेले आहेत। अजित पवार यांच्या दौऱ्यासाठी जी टीम काम करणार आहे त्यांना देखील आता पिंक कलरचं जॅकेट देण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण थीमच ही पिंक कलर मध्ये रंगवण्यात आल्याचं यामधनं अधोरेखित होत आहे। आजपासून सुरुवात होणार दौऱ्याला। आज काळाराम मंदिराचं दर्शन घेणार आहे। दिंडोरीमध्ये श्री स्वामी समर्थ पीठामध्ये देखील अजित पवार जाणार आहे। त्यामुळे एकीकडे देवदर्शन देखील आहे, महिलांशी संवाद देखील आहे, शेतकरी आदिवासी बांधवांशी संवाद देखील आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार मैदानामध्ये उतरलेली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।